केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याची अर्धी क्लिप व्हायरल करून विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपला घेण्याचा प्रयत्न सुरू केलाय। काँग्रेसनं तर संसदेत गोंधळ घालत संसदेचं कामकाज बंद पाडलं। सध्या शाह आणि त्यांच्या वक्तव्याची चर्चा जोरात सुरू आहे। काँग्रेसच्या मते भाजप आणि शाह हे संविधान विरोधी आहेत, पण भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात सर्वात जास्त संविधान विरोधी कृती कुणी केली असेल तर ते काँग्रेसने केलेली आहे। काँग्रेसने संविधान विरोधी कोणकोणती कामे केलेली आहेत त्याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात। नमस्कार, मी प्रणया आणि तुम्ही पाहताय HPN मराठी न्यूज। आपला देश स्वतंत्र झाला, इंग्रज देश सोडून निघून गेले, तेव्हा देश सर्व घटकांना सोबत घेऊन चालावा या दृष्टीने संविधान बनवण्याचं काम सुरू झालं। त्यावेळेस सर्व विधायकांसोबत चर्चा होत होती, तेव्हा शेठ गोविंददास यांनी देशाचं नाव हे भारत ठेवावं अशी शिफारस मांडली। तेव्हा नेहरू यांनी भारतासोबत इंडिया हे नाव घुसवलं, ते आजपर्यंत कायम राहिलंय। देशाला दोन नावं देण्याचं पाप या काँग्रेसने केलंय। इंडियाच्या चष्म्यातून जर भारताला पाहिल्यास भारत कधी समजून येणार नाही। त्यांनी आपल्या आघाडीचं नाव देखील इंडिया ठेवलं। नेहरूंची तीच विचारधारा त्यांना कायम ठेवायची असल्याचं यावरून स्पष्ट होतंय। पुढे आरक्षणाची मांडणी करण्यात येत होती, तेव्हा काँग्रेसनं ओबीसी आरक्षणाला विरोध केला। 1955 साली काकासाहेब कालेकर यांनी ओबीसी आरक्षणासाठी आपला रिपोर्ट सादर केला। दोन्ही सभागृहाच्या रेकॉर्डवर ही बाब कुठेच नाही, कारण यातून ओबीसींना आरक्षण मिळालं असतं। कोणताही रिपोर्ट आला तर त्याला सभागृहात मांडावं लागलं असतं, पण काँग्रेसनं कालेकर यांचा रिपोर्ट संसदेत मांडण्याऐवजी ग्रंथालयात ठेवला। ओबीसीचं आरक्षण यांनी ग्रंथालयात ठेवलं। कालेकर यांचा रिपोर्ट जर स्वीकारला गेला असता तर 1980 मध्ये मंडल समितीच्या रिपोर्टची गरज भासली नसती। 1980 मध्ये मंडल समितीचा रिपोर्ट आला, त्यावर देखील काँग्रेसनं अंमलबजावणी केली नाही। पुढे 1990 साली काँग्रेसचं सरकार गेलं, तेव्हा याची अंमलबजावणी झाली। काँग्रेसनं संविधान कधी मांडलं नाही याची अनेक उदाहरणं आहेत। आर्टिकल 1 मध्ये आपल्या भूभागाची व्याख्या करण्यात आली आहे, ते याला मानत नाहीत। तामिळनाडूचं कच्चा टिप्पू नावाचं एक बेट होतं, ते बेट 1974 मध्ये एक ॲग्रीमेंट करून काँग्रेस सरकारनं श्रीलंकेला दिलं। काँग्रेसनं आपलं बेट श्रीलंकेला देण्याचं पाप केलं। उलट भाजपनं 370 लागू करत ते विधायक हे दोन्हीही सभागृहात मांडलं, पण काँग्रेसनं 35A लागू करण्याआधी ते विधायक हे संसदेत मांडलं नाही, त्यांनी ते मागच्या दाराने लागू केलं। यावरून कोण संविधान विरोधी आहे हे स्पष्ट होतंय। संविधान हा विश्वास आहे, श्रद्धा आहे आणि त्याचा सन्मान भारतातील प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे। भारताच्या स्वातंत्र्य इतिहासात काँग्रेसनं संविधान बदललं जाईल असा चुकीचा प्रचार यंदाच्या निवडणुकीत करत मतं मागितली। पुढे त्यांनी महाराष्ट्रात संविधानाच्या कोऱ्या प्रती वाटल्या, ते संविधानाच्या खोट्या प्रती घेऊन फिरत होते, त्यामुळे त्यांना देशातील जनतेनं नाकारलं असं म्हणता येईल। आता या सगळ्यावरती तुमचं देखील काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये तुमची प्रतिक्रिया देखील नक्की कळवा।